क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, एका गोष्टीचा मला खूप जाहीर निषेध करावा वाटतोय. हे बघा, परभणी मानवत या ठिकाणी बौद्ध समाजाच्या मुलीवर छेडछाड करण्यात आली. तर त्या छेडछाडीचा गुन्हा परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातल्या आमदापूर गावात ही धक्कादायक घटना घडली. बौद्ध दलित समाजातील एका मुलींची छेडछाड झाल्यानंतर तिच्या वडिलांनी विरोध केला. त्यानंतर रिपोर्टनुसार आरोपी सुदर्शन शिंदे याने सुमारे 100 लोकांना घेऊन संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला. महिला, मुले आणि वृद्ध गंभीर जखमी झाले. ॲम्ब्युलन्स आली नाही, कोणीही मदत केली नाही. जखमी लोक स्वतःच्या त्या अवस्थेत रुग्णालयात गेले. ज्या अवस्थेमध्ये होते त्याच अवस्थेमध्ये ते लोक हॉस्पिटलमध्ये गेले, रुग्णालयामध्ये गेले. पीडितांचे म्हणणे आहे की जातीय भेदामुळे त्यांना मदत नाकारली गेली. पाहू शकता मित्रांनो, हा आहे आपल्या भारत देशातील अन्याय, अत्याचार दलितांवर, बहुजनांवर, बौद्धांवर. आपण म्हणतो ना, आपल्याला समान नागरी कायदा पाहिजे. समान नागरी कायदा पाहिजे आपल्यालाच नाही, ते जे बाकीचे इतर मोठे धर्मीय, मोठ्या जातीचे जे स्वतःला पाटील वगैरे म्हणून घेतात, ते लोक म्हणतात आरक्षण नष्ट करा, समान नागरी कायदा लागू करा. का करणार नाही आम्ही समान नागरी कायदा? आरक्षणाचा आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचे जे भलं करायचं होतं आम्ही ते शिक्षणाने भलं केलेलं आहे. आम्ही त्या आरक्षणाचा एकही देखील फायदा घेतला नसेल. तो फायदा घेतला असेल जो गरजू व्यक्ती आहे त्याने फायदा घेतला असेल. जर तुम्हाला वाटते आरक्षण हे नष्ट झालं पाहिजे, नक्कीच नष्ट झालं पाहिजे. पण ते कधी नष्ट झालं पाहिजे ते आहे का? आरक्षण नष्ट झालं पाहिजे, पण त्याआधी समान सगळ्यांनी वागणूक दिली पाहिजे. मोठा म्हणजे जे स्वतःला पाटील म्हणून घेतात त्यांच्या घरातली मुलगी ही बौद्ध, महार, मातांग जे खालच्या जातीचे तुम्ही समजत ना, त्याला बाहेर त्यांच्या घरी दिलं पाहिजे आणि त्यांची मुलगी तुमच्या घरी केली पाहिजे लग्न करून. तर आम्ही समजू की समान नागरी कायदा हा नक्कीच लागू झाला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या घरात समान नागरी कायदा नाही, तुम्हाला स्वतःच्या देशात डोक्यामध्ये समान नागरी कायदा नाही आणि तुम्हाला देशामध्ये लागू करायचा आहे. काय? समान नागरी कायदा. सगळे मानव हे समान झाले पाहिजे. अरे तुमच्या मानसिकतेमध्ये पहिलं समानता लागू करा ना, नंतर समान नागरी कायदा लागू करायची गोष्ट करा. इथं 70 ते 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य होऊन, तर हे अन्याय अत्याचार तुमचा थांबलेला नाही. शेतीच्या नावावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या नावावर तुम्ही जातीवाद करता. इतर धर्मियांनी म्हणजे प्रेम प्रकरण केलं तर त्याला मारलं जातं. आताची एक घटना आहे 2-3 महिन्या आधीची, की एक मराठ्याची पोरगी होती आणि एक बुद्धांचा मुलगा होता. त्याच्या मायबापांनी कशाला मारलं? त्या पोरीच्या मायबापांनी त्या पोराला खतम केलं. कारण का? तो जेबीमौला होता, बुद्धांचा होता, बौद्ध धर्माचा होता, म्हणून त्याला मारण्यात आलं. हीच का तुमची मानसिकता? हाच का तुमचा स्वातंत्र्य देश? हेच का तुमचा समान नागरी कायदावाला तुम्हाला पाहिजे असणारं महाराष्ट्र आणि आपला भारत देश? नक्की लागू करा समान नागरी कायदा. आपण सगळे लागू करू, पण सगळ्यांना समानता मानावं. माणूसच माणसाची जात आहे. हे आरक्षण काय कुठून उडून आलेलं नाही आहे. या आरक्षण लागू करण्याची वेळ ही तुम्हीच आणलेली आहे. तुम्ही बहुजनांवर अन्याय अत्याचार केले, त्यांना समान वागणूक दिली नाही, त्यांना तुमच्या धर्मामध्ये हक्क अधिकार दिले नाहीत, त्यांना शूद्र म्हणून तुम्ही हिणवलं, त्यांना मंदिराच्या बाहेर उभा देखील राहू दिले नाही, मंदिराच्या समोर देखील उभा राहू दिले नाही. अहो, ते मंदिराचं जाऊ द्या, तुमच्या जवळ देखील त्याला यायचा अधिकार नव्हता. त्यांची सावली पडली की तुम्हाला विटाळ व्हायचा. ज्याला तुम्ही शूद्र मानायचे पहिल्या काळात, ज्याची सावली पडली तरी त्याला विटाळ व्हायचा तुम्हाला. ज्याची थुंकी रस्त्यावर पडू नये म्हणून त्याच्या गळ्यात मडकं बांधले, ज्याच्या चलण्याचे ठसे जमिनीवर उमटू नयेत म्हणून त्याच्या पाठीला झाडू बांधला. कारण ते चालता चालता ते ठसे मिटले पाहिजे. आणि तुम्ही समानतेची वार्ता करता. मनुवाद्यांनो, पहिले स्वतःच्या डोक्यामध्ये समानता लागू करा ना. आणि आरक्षण हे कोणत्याही आर्थिक निकारावर भेटले नाही. आरक्षण हे जे हजारो वर्षापासून वंचित समाज आहे, ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात गेलं, ज्यांना कामापासून वंचित ठेवण्यात गेले, त्याला कसलाही अधिकार नाही
त्याला प्रत्येक अधिकारापासून वंचित ठेवण्यात गेले, त्या लोकांना बाबासाहेबांनी आरक्षण दिले. आणि बाबासाहेब हे तुम्हाला देखील आरक्षण देत होते. पण ते आरक्षण का नाकारलं? नेहरूमुळे नाकारण्यात आलं. कारण त्या वेळेचे मुख्यमंत्री पंजाबराव देशमुख हे देखील खुश झाले होते की बाबासाहेब तुम्ही आम्हाला आरक्षण दिले, आमच्या समाजाने तुम्हाला एवढा अन्याय अत्याचार केला पण तुम्ही आरक्षण दिले. त्यांच्या डोळ्यात देखील आनंदाचे अश्रू होते. ते बाबासाहेबांना भेटायला गेले होते. पण तुमचं आरक्षण नष्ट करणारे कोण होते? दिल्लीवाले होते, बाबासाहेब नव्हते. सगळा दिल्लीवाले होतेच, पण नंतर जे कळालं बाबासाहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिले तर मराठे असे तापले बाबासाहेबांवर की म्हणाले की बाबासाहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिले. मराठे आले की डायरेक्ट बाबासाहेबांना म्हणले की आम्ही काय तुमच्यासारखे वंचित नाही, आम्ही काय भटके नाही, आम्ही शोषित नाही, आमच्याकडे खूप सारे लाखोनी जमिनी आहेत, शेती आहे, 200 500 600 एकर आमच्याकडे जमिनी आहेत, आम्हाला भिकेची गरज नाही, ही भीक आम्हाला देऊ नका, आम्हाला काही गरज पडणार नाही. पण बाबासाहेब त्याच वेळी त्याच लोकांना बोलले होते तुमच्या जसं पिढी वाढत जाणार, जसे जसे वाटे होत जाणार तसे तसे तुम्हाला गरिबी वाढत जाणार. बाबासाहेब हेही बोलले होते की ज्यावेळी तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्यावेळी ते देण्यासाठी मी नसेल. ती खरी परिस्थिती ठरली, यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं आरक्षणासाठी. तर असो, तो आरक्षणाचा प्रश्न आहे, माझा कोणत्याही बांधवाला दुखवण्याचा प्रश्न नाही. पण हा जातीवाद कशासाठी मला म्हणायचं? हा जातीवाद करणारे जास्तीत जास्त हेच लोक असतात. का रे? आपण एकच आहोत ना, माणूसच आहोत ना. जेव्हा आपल्याला रक्ताची गरज पडते तेव्हा आपण विचारून घेतो की हे कोणत्या जातीचं रक्त आहे, हे बौद्धांचं रक्त आहे का महारांचं रक्त आहे की मातंगाचं रक्त आहे का ब्राह्मणाचं रक्त आहे? विचारतो का आपण कधी? नाही ना विचारत. मग कशाला रे, कशाला जातीमध्ये बांधता, कशाला जातीवाद करता? हा महाराडे मातंगे असे तसे बोलून शिव्या देतात, त्यांना हाणामारी करतात, त्यांच्या आया बहिणींवर अन्याय अत्याचार करतात. का रे, कशाला करता हे सगळं? माणसं आहेत ना, ते शेवटी माणसं आहेत, तुम्हीही माणसंच आहेत. एकच जीव आहे ना दोघांना. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाने माणूसच घडवला आहे ना, की जातीनुसार घडवले सगळ्यांना? नाही ना, सगळ्यांना माणूस म्हणून घडवलं आहे. सगळ्यांना माणूस म्हणून बघा ना, जात म्हणून बघू नका. ही जात तयार करणारे लोक मनुवादी होते, जे मनुस्मृती बाबासाहेबांनी पेटवली महाड या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी, रायगडाच्या पायथ्याशी. मग सगळे विचार, सगळे महापुरुष एका विचाराचे आहेत. मग आपण तरी का भांडतो रे एकमेकाला? जातीनुसार भांडतो, जयंती साजरी केली म्हणून भांडतो, परत UP बिहार साईडला कोड घातला म्हणून भांडतो, मिशी ठेवली म्हणून मारतो, त्याला खतम करून टाकतो, पायात बोट घातला तरी त्याला खतम करून टाकतो, घोड्यावर चढला लग्नाच्या वेळी तरी त्याला खतम करून टाकतो. काय हे माणूस? माणूस म्हणून जगा रे. सगळे माणसं आहेत. भारत देश हा स्वतंत्र झाला आहे, 70 ते 75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन. आणि तुम्ही म्हणता की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. अरे तुमच्याच राष्ट्रात तुम्ही म्हणता की हिंदू राष्ट्र पाहिजे, हिंदूला तुम्ही सुरक्षित ठेवा ना. तुम्ही लोकशाहीमध्येच हिंदूला त्रास देता, तर हिंदू राष्ट्रामध्ये तर तुम्ही जिवंत जाळान तुम्ही सगळ्यांना. लोकशाहीमध्येच तुम्ही माणसाला माणूस म्हणून बघत नाही, तर हिंदू राष्ट्रामध्ये काय बघणार तुम्ही माणसाला माणूस? तर हे राष्ट्र करायची गरज नाही. भारत देशामध्ये फक्त 2च जाती आहेत, स्त्री आणि एक पुरुष, बस. बाकी कोणचीही जात नाही. ना बुद्ध आहे, ना मराठा आहे, ना मांग आहे, ना चांभार आहे, ना दलित आहे, ना कुठली, ना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कोणचीच जात नाही. फक्त स्त्री आणि पुरुष. त्या दोघांकडे माणसावानी बघा, माणसावानी प्रेम करा. माणूस आहेत ना, देवानी माणसावानी बनवलं आहे तुम्हाला. नाक, डोळे, कान सगळं समान दिलं आहे ना, की असं थोडी दिलं आहे बौद्धांना नाक नाही दिलं, मातंगांना तोंड नाही दिलं, महारांना दातच नाही दिले, असं आहे का? नाही ना, देवानी सगळ्यांना समान बनवलं आहे ना. मग सगळ्यांना समान माना रे, सगळ्यांसाठी समान वागा, समान वागणूक द्या सगळ्यांना, माणुसकीने वागा. सगळेच माणसं आहेत म्हणून माणसाला माणसाने आणि मागा, तरच हा देश प्रगती करेल. जर तुम्ही आता या जातीमध्येच राहाल ना, हा देश झाले 70 ते 75 वर्ष प्रगतीवर नाही. कशामुळे? जातीवादामुळे. आपण एकमेकावर अन्याय अत्याचार करतो. अन्याय अत्याचार करायची गरजच काय? आपण माणसं आहेत ना, माणसावानी वागा रे.
बुद्ध आहे आपल्या देशामध्ये, ज्या जगाने बुद्ध स्वीकारला आहे त्या बुद्धाने आपल्या देशात जन्म घेतला आहे. ज्या बुद्धांनी शांतीचा मार्ग दिला जगाला, पण तो मार्ग आपण लांब ठेवला आहे. आपण वेगळाच मार्ग स्वीकारला आहे. ज्या रामाला तुम्ही देव मानता त्या रामाने देखील सगळ्यांना समान मानले. त्यांनी कधी जातीवाद केला नाही. देवांनी कधी जातीवाद केला नाही, तर आम्ही कोण जातीवाद करणार. आताही मी हात जोडून विनंती करतो की जात ही नष्ट करा, जातीमध्ये भांडू नका, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जात ही कायमची नष्ट करा आणि सगळे एक या, लोकशाहीमध्ये एक या. आपल्याला लोकशाही जपायची. स्त्री आणि पुरुष हेच 2 जाती जपायच्या, बाकी जाती नष्ट करायच्या आपल्याला, एवढंच मी सांगू इच्छितो. जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान, जय बहुजन.